नागपूर येथील माणकापूर परिसरात आज सकाळी एक भीषण अपघात घडला आहे। मिळालेल्या माहितीनुसार माणकापूर उड्डाण पुलावर दोन स्कूल बस यांच्या समोरासमोर जोरदार धडक होऊन 8 विद्यार्थी जखमी झाले। या अपघातात तिघांना फ्रॅक्चर झाले असून एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर आहे। तिला तात्काळ व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे। या धक्कादायक घटनेत 5 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत। बस चालकासह एकूण 8 जण जखमी असून सर्व जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। अपघातानंतर तत्काळ बचाव कार्य हाती घेण्यात आले। घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। संतप्त नागरिकांनी माणकापूर उड्डाण पुलावर रास्ता रोको करत निषेध नोंदवला। गेल्या 6 महिन्यांपासून उड्डाण पुलाच्या एका बाजूचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक एकाच मार्गावरून सुरू आहे। परिणामी अपघाताची शक्यता वाढली आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार बस चालक अनेक वेळा बेजबाबदारपणे वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे। या अपघाताला त्याच्या निष्काळजीपणाच जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। त्यांनी यापूर्वीही संबंधित चालकाला सतर्कतेने वाहन चालवण्यास सांगितले होते, मात्र तो ऐकत नव्हता असेही नागरिकांचे म्हणणे आहे। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली। काही काळ परिसरातील वाहतूक ठप्प झाली होती। या अपघातामुळे प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। उड्डाणपुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून पर्यायी वाहतुकीची योग्य व्यवस्था नसल्याने नागरिकांना दररोज वाहतूक कोंडी आणि अपघातांचा सामना करावा लागतो। नागरिकांनी प्रशासनाकडून या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची जोरदार मागणी केली आहे। त्यांनी दिलेल्या इशाऱ्याकडे वेळोवेळी दुर्लक्ष केल्यानेच हे गंभीर अपघाताचे संकट ओढावले असा आरोप करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।